नमस्कार, मी ऋषिकरत. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई या ठिकाणी आता जाहीर झालेली आहे. कोणकोणते जे जिल्हे आहेत, आता यामध्ये काही जिल्हे जुने आहेत आणि काही जिल्हे नव्याने समाविष्ट सुद्धा करण्यात आलेले आहे. आता जुने जे जिल्हे त्यातील काही शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांची KYC होऊन अतिवृष्टी नुकसान भरपाईची KYC होऊन त्यांच्या खात्यावरती रकमासुद्धा आलेल्या आहेत. तर त्यातीलच काही शेतकरी बांधव अजूनही या ठिकाणी त्या रकमांच्या किंवा त्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आता दिलासादायक असा अपडेट आहे. शेतकरी बंधूंनो, सप्टेंबर 2024 असेल, ऑक्टोबर 2024 असेल, या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा सततच्या पावसामुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं. त्याच नुकसान भरपाईपोटी आता महाराष्ट्र शासनाने 6 ऑगस्ट 2025 रोजी एक शासन निर्णय काढला आणि याद्वारे या ठिकाणी 268 कोटींचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला. आता हे पैसे तुमच्या खात्यावरती कसे येणार ते सुद्धा या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून समोर बघणार आहोत. शेतकरी बंधूंनो, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च असेल, एप्रिल असेल, मे असेल, या 2025च्या कालावधीमध्ये 5ही महिन्यामध्ये सततचा पडणारा पाऊस असेल किंवा अवेळी पडणारा पाऊस असेल, यामुळे फळपिकांचं सुद्धा अतोनात असं नुकसान झालं होतं. त्याच नुकसान भरपाईपोटी आता या ठिकाणी निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. जून हंगामामध्ये या ठिकाणी जूनच्या महिन्यामध्ये अमरावती असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पिकांचं खूप सारं नुकसान झालं होतं. त्याचंसुद्धा नुकसान भरपाईपोटी या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता हा निधी तुम्हाला कसा भेटणार आहे, तर शेतकरी बंधूंनो, पूर्वीचा जो सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024मधील जो निधी आहे, जो 268 कोटींचा आहे, हा निधी तुम्हाला आधार सीडिंग म्हणजे तुमचे आधार KYC केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. त्याच्या तुमच्या तलाठी असेल किंवा तहसीलच्या माध्यमातून तुमच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. ह्या याद्या तुम्हाला कुठे भेटेल, तर शेतकरी बंधूंनो, हा याद्या तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रावरती भेटेल. त्या ठिकाणी जर तुमचे पंचनामे झाले असतील, पंचनामे झाल्यानंतर या ठिकाणी तुमच्या याद्या बनवल्या जातात. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून त्या याद्या या ठिकाणी मंजूर होऊन येतात आणि नंतर तुम्हाला एक ID दिला जातो असतो किंवा VK नंबर दिला जात असतो. तो VK नंबर कुठं भेटेल तुम्हाला, तर आपले सरकार सेवा केंद्र आहे किंवा आपण त्याला सेतू केंद्र म्हणतो. या सेतू केंद्रावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला बघायचं आहे की तुमची यादी या ठिकाणी जी प्रसिद्ध झाली असेल आणि जरी आणखीन प्रसिद्ध झाली नसेल तर ती यादी तुमच्या आपले सरकार सेवा केंद्रावरती येणार आहे. त्या ठिकाणी त्यांना विचारायचं आहे, जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमची आधारची KYC करून घ्यायची. आधारची KYC केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये या नुकसान भरपाईचा जो निधी आहे तो यायला या ठिकाणी प्रोसेस सुरू होऊन जाते. या ठिकाणी आता ह्या 268 कोटीचा 2024चा जो निधी आहे त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, तर त्यामध्ये धुळे जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आणि या ठिकाणी धाराशिव जिल्हा आहे. आणि 2025मधील मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या कालावधीमध्ये जो नुकसान भरपाई झाली होती त्या ठिकाणी अमरावती विभागातील 5 जिल्हे घेण्यात आलेले. त्यामध्ये मग अमरावती असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, हे जिल्हे तर आहेच. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हासुद्धा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. जर शेतकरी बंधूंनो तुमचे पंचनामे झाले असतील तर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि तुमची या ठिकाणी आधारची KYC करून घ्यायची. त्यानंतर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी हे नुकसान भरपाईचे पैसे या ठिकाणी दिले जातील. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होते. भेटूया अशाच नवीन अपडेट्सचा. जय हिंद.